थेट जाऊया संभाजीनगरमध्ये उदय सामंत बोलतात। नक्की काय होणार आहे, त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची काय आवश्यकता नाही, कारण ऑलरेडीच त्यांची काँग्रेस झालेली आहे। तर तुम्ही जर बघितला तर त्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा विचार सोडून काँग्रेसचाच विचार स्वीकारलेला आहे। त्यातला पहिला विचार आहे स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांना राहुल गांधी जे काही शिवीगाळ करतात, त्यांची मानहानी करतात, त्यांचं ते समर्थन करतात। मधल्या भाषणामध्ये मी असं ऐकलं की वंदनीय बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणावं असं त्यांनी अन्य पक्षाला सूचना केली। पण ज्यावेळी काँग्रेसबरोबर अलायन्स झाली त्यावेळी हिंदू हृदय सम्राट हा बॅनरवरचा पहिला शब्द जर कोणी काढून टाकला असेल तर तो उभाठानं काढून टाकला। भाषणाची सुरुवात करताना वंदनीय बाळासाहेब ज्या पद्धतीनं करायचे त्याच्यामध्ये हिंदू हा शब्द असायचा, तो आता देशभक्त बंधू भगिनी आणि मातांनो असा आला। त्याच्यामुळं कोणाची काँग्रेस झाली हे पहिलं आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। त्याच्यामुळं प्रत्येकाची अस्तित्वाची लढाई असल्यामुळं जे अस्तित्वासाठी धडपड करतायत ते कुठच्या ना कुठच्या पक्षामध्ये विलीन होणार आहेत। परंतु अजितदादा जे म्हणाले त्याचा अर्थ मी असा घेतो की उभाठाला काँग्रेसमध्ये विलीन व्हायची आवश्यकताच नाही। ऑलरेडी उभाठाचं काँग्रेस झालेलं आहे। काँग्रेसच्या राहुल गांधींच्याच नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली उभाठा काम करते, हे सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे त्यांना विलीन करण्याचं काय आवश्यकता आहे? त्यांची ऑलरेडीच जर काँग्रेस झालेली आहे तर त्यांच्या विलिनीकरणाची काय आवश्यकता नाही। त्यांनी काँग्रेसचा विचार स्वीकारलेला आहे, त्यांनी काँग्रेसची आयडिओलॉजी स्वीकारलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये मग पवार साहेबांनी हे असं बोलणं तुम्ही कुठल्या अर्थानं घेता? ही त्यांची जी महाविकास आघाडी आहे, महाविकास आघाडीमधले अनेक पक्ष जे अस्तित्वासाठी धडपडत आहेत, ज्यांची लढाई अस्तित्वासाठी आहे, ज्यांची मताची बेगमी देखील होताना फार अडचणी निर्माण होत आहेत, त्यांना एकमेव पर्याय भविष्यामध्ये महाविकास आघाडीचा असू शकतो काँग्रेस, ह्याच उद्देशानं शरद पवार साहेब बोलले असावेत। अजित पवार सकाळी बोलताना असं म्हणाले की चंद्रकांत पाटील बारामतीमध्ये येऊन जे म्हणाले की शरद पवारांचा पराभव करायचा आहे, त्याचा फटका, त्याचा त्रास आम्हाला झालेला आहे आणि ही त्यांनी कबुली दिली, धुसफूस बाहेर यायला लागली असं म्हणाले। नाही, याच्यामध्ये एखादं मत मांडल्यानंतर ती धुसफूस का म्हणावं की जे कदाचित त्यावेळी अनावधानानं झालेलं असेल किंवा काय या गोष्टी घडल्या असतील त्याच्यावर अजितदादांनी क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे। आणि अजितदादांनी जे नाही जे काय असेल ते नाराजी व्यक्त केली असेल, आपण त्याला म्हणूया की पुढच्या टप्प्यांमध्ये काही सूचना केल्या असतील, डायरेक्टली इनडायरेक्टली विनंती केली असेल किंवा त्यांचं मत मांडलं असेल किंवा त्यांची भूमिका मांडली असेल, तर त्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका मांडलेली आहे ती त्या मतदारसंघामध्ये होते, बारामतीच्या प्रचारामध्ये होते, माझ्यापेक्षा ते जास्त जाणू शकतात। म्हणून त्यांनी एकदा एखाद्या गोष्टीवर क्लॅरिफिकेशन दिल्यावर ॲज अ मंत्री म्हणून मी त्याच्यावर बोलणं किंवा महाविकास आघाडीच्या बाबतीत त्यांना फायदा होणार आहे असं बोलणं, महायुतीला होणार नाही असं बोलणं, हे थोडं अडचणीचं ठरू शकतं। दादा असं म्हणाले की म्हटलं होते की भाजपसोबत चर्चा झाल्या होत्या राष्ट्रवादीच्या, जवळपास की या चर्चा माझ्यासमोर झाल्या होत्या, मात्र चर्चा झाल्यामध्ये निर्णय नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया पवार साहेबांनी आता पवार साहेबांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे, पवार साहेबांनी भाजपाबरोबर जी बोलणी केली किंवा चर्चा केली त्या चर्चेमध्ये मी तर नव्हतो। त्याच्यामुळे त्याचं उत्तर जे आहे ते पवार साहेबच चांगलं देऊ शकतात, अजितदादा देऊ शकतात, जयंत पाटील साहेब देऊ शकतात, हसन मुश्रीफ देऊ शकतात।